व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंबारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम। मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा घोषणा केलेली आहे की मनोज जरांगे हे परत एकदा उपोषणाला बसणार आहेत, आंदोलन सुरू करणार आहेत अंतरवली सराटीतूनच। अंतरवली सराटी हे प्रमुख केंद्र बनलेलं आहे आंदोलनाचं, उपोषणाचं, आणि तिथे मंडप टाकून ती गोदडी घेऊन झोपण्याचं चालू द्या। हे मनोज जरांगे यांचं जवळपास 10वं आंदोलन आहे। तर हे कशासाठी आहे तर मराठा आरक्षणासाठीच। पण मध्यंतरी मनोज जरांगे यांनी घोषणा केली होती की मुस्लिम जे आहेत, शांतिप्रिय समाजाचे जे आहेत, त्यांच्या आरक्षणामध्ये सुद्धा एक खूप मोठं लफडं आहे म्हणे, आणि ते लफडं मीच सोडवू शकतो आणि मी त्यासाठी सुद्धा आंदोलन करणार आहे। म्हणजे मग आता हे आपले आसपासचे जे मराठा बांधव जमलेले आहेत यांना सोबत घेऊन त्यांना आरक्षण द्यायचं, हा फंडाच विचित्र आहे मनोज जरांगे यांचा। तसंही सज्जाद बोवानी, इम्तियाज जलील यांच्यासोबत यांच्या बंद दाराआड, बंद खोलीमध्ये चर्चा झालेल्याच आहेत। कदाचित त्यामध्ये काय ठरलेलं असेल। 2029ला हिंदू, मुस्लिम आणि दलित अशी एकी निर्माण करून महाराष्ट्रातलं हे महायुती सरकार उलथवून टाकायचं, हा मनोज जरांगे यांनी प्रण केलेला आहे। आता मनोज जरांगे यांच्या या शपथेवर किंवा यांच्या या निश्चयावर कितपत विश्वास ठेवावा हा सुद्धा प्रश्न आहे। कारण लोकसभेला सुद्धा यांनी घोषणा केल्या होत्या खूप निवडणूक लढण्याच्या, अनेक मराठा बांधवांना स्वप्न दाखवली आमदारकीची, खासदारकीची, मात्र हे साध्या महानगरपालिका सुद्धा लढू शकलेले नाहीयेत। आणि आता परत आंदोलन चालू झालेलं आहे। अनेकांनी सोशल मीडियावर आरोप करायला सुरुवात केलेली आहे की कदाचित बारामतीवरून परत एखादी स्क्रिप्ट आली असावी, आता तीच स्क्रिप्ट परत वाचून दाखवणं यांना गरजेचं वाटत असेल। पण कसं आहे ना, आतापर्यंत जरांगेंना ज्यांनी साथ दिली, संगत दिली, सोबत दिली, त्यातले अर्धे अधिक लोक बाजूला झाले। त्याचं कारणही तसंच आहे। मनोज जरांगे यांच्या अवतीभोवती सध्या वाळूचे डंपर चालवणारे, जमिनी विकत घेणारे असेच खूप जमलेले आहेत, अशी चर्चा खूप रंगलेली आहे सध्या। आरोपही होत आहेत तसे। अजय महाराज बारसकर यांनी नुकताच एक आरोप केला की जरांगे यांच्या सोबतचे जे 2-3 जण आहेत अत्यंत जवळचे, त्यांनी अंतरवली सराटीमध्येच तब्बल 27 एकर शेती विकत घेतली, जमीन। आणि जरांगे दुसऱ्यांवर आरोप करतात की बघा ह्यांनी विकत घेतली, त्यांनी विकत घेतली। जरांगे यांच्याच सहकार्याने जर विकत घेतली तर जरांगे यांना हे दिसत नाही का? आता राहिला मुद्दा आरक्षणाचा, तर त्यावर आपण बोलणारच आहोत मित्रांनो। मात्र सुरुवात करण्या अगोदर विनंती, छत्रपती शंभू महाराज यांच्या जयंतीला आपण अन्नदान केलं, त्याच्या दुसऱ्या दिवशीही केलं। कर्करोगग्रस्त रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना, इतर जणांना आपण दैनंदिन गरजेच्या वस्तू सुद्धा त्यांना पोहोचवल्या। हे सगळं काही तुमच्या सहकार्यानं, तुमच्या पाठिंबा आणि आशीर्वादानं झालेलं आहे। की परिवाराला तुम्ही जे सहकार्य करत आहात त्यातून परिवार मोठा होत चाललाय, अनेकांच्या अडचणी आपण सोडवत आहोत। तेव्हा ही साथ अशीच राहू द्या। अधिक महिना सुरू झालेला आहे, तेव्हा अधिक काम करूया आणि अधिक अन्नदान करू, अधिक वस्त्रदान करू, अधिक गोमातेची सेवा करू। अशा बऱ्याच गायी आहेत आपल्या शेतकऱ्याच्या, ज्या आजारी आहेत, ज्या भाकड गायी आहेत, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही व्यवस्थित, आपण देऊया। जेव्हा दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार या सत्कर्मामध्ये, पवित्र कामामध्ये, अधिक महिन्यामध्ये तुम्हाला जे योगदान सहकार्य करता येतं ते निश्चित करा। जीपे, फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहेतच, त्याच्यावर फक्त ट्रान्झॅक्शन केलं की त्याचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आपल्याला व्यवस्थित ठेवता येईल। तेव्हा कळकळीचं आवाहन आहे, या विनंतीला मान द्या बस। तर मनोज जरांगे हे आधी वाशीला गेले, वाशीला गेल्यानंतर त्यांनी तिथे एकनाथ शिंदेची भेट घेतली आणि गुलाल उधळला। नेमका हा गुलाल त्यांनी का उधळला हा प्रश्न पडलेला होता। त्यानंतर हा प्रश्न पडण्याचं कारण सांगतो। आता आझाद मैदानावर सुद्धा ते गेले होते, आझाद मैदानावर पण त्यांनी भाषण केलं, आझाद मैदानावर सुद्धा ते बोलले। 3-4 दिवस चाललं ते आंदोलन, आणि नंतर एक कागद त्यांनी दाखवला की हे बघा आलंय आपल्याकडे, GR आलाय, आणि पोरांनो देऊ का होकार
असं जमलेल्या लोकांनाच विचारलं आणि होकार देऊन टाकला. जिंकलो रे पोरा हो, तुमच्यामुळे जिंकलो, राजे हो, कल्याण झालं आपले वगैरे असं काहीतरी ते बोलले. मग जर जिंकलोय आपण, जर कल्याण झालंय, तर परत आंदोलन कशासाठी? हा एक मूळ मुद्दा आहे ना. जर सगळं सुरळीत झालेलं आहे तर मग इश्यू कुठे येतोय? तर इश्यू यांचा कुठे येतोय? कुणबी सर्टिफिकेट्स जे आहेत ते जेवढ्या विपुल प्रमाणामध्ये दिले गेले पाहिजे ते दिले जात नाही आहेत. त्यात अडचण येते, अडवणूक केली जाते असा यांचा आरोप आहे. आणि या सगळ्या मागं देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र आहे असं मनोज जरांगे यांचं ढळढळीत म्हणणं आहे. आता देवेंद्र फडणवीस यांना या बाबतीत जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की कायद्यानुसार आणि प्रोसिजरनुसार जे जे करता येऊ शकतं ते आपण सगळं करतो, सरकार सगळं करत आहे. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा तेच सांगितलंय. पण मनोज जरांगे यांच्या मागण्या वाढतच चालल्यात. कधी म्हणतात मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करून टाका, उद्या हे म्हणतील मराठा आरक्षणासाठी एक वेगळं मंत्रालय उघडा. सांगता येत नाही. मनोज जरांगे यांचा हट्ट खूप विचित्र आहे. बालहट्ट, राजहट्ट, स्त्री हट्ट आणि आता हा जरांगे हट्ट. हा पण पुरवावाच लागतो ना सरकार. बोटचेपे धैर्य असतंच सरकारचं, कारण समाजामध्ये रोष पसरू नये, दंगली होऊ नयेत बाबा, जाळपोळ होऊ नये, कुठे दगडफेक होऊ नये, हा पण एक विचार सरकारला करावा लागतो. एक घर चालवायचं तर जड जातं, इथं तर राज्य चालवायचंय अख्खं. पण आता मनोज जरांगे तिकडं आझाद मैदानावर काय बोलले होते ते एकदा ऐका. आणि त्यावर मनोज जरांगे यांचेच एक जुने सहकारी अमोल खुणे यांनी काय प्रतिक्रिया दिली ना ती पण नक्की बघा मित्रांनो. पोराव ऐका, एक मिनिट ऐका. पोराव ऐका, हा म्हणून अरे कारण याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला? याच्यापेक्षा काय पाहिजे पोराव आपल्याला? याच्यापेक्षा काय पाहिजे? हा म्हणू का? खाली बसलेले मंडपातले ओके, जिंकलो रे राजा बापू तुमच्या आता आंदोलनाला तरी कवरक बसायचं. आता ते मुंबईहून बी गुलाल घेतला, ते GR दिला, जिंकलो रे राजा हो तुमच्या एकीच्या बळावर हो म्हणू ना. या बाई जिंकलो रे राजा हो हो म्हणू ना. अक्षय पाटील काय ना कवरक समाजाला पसंत बाबा हो. बस झालं ना आता कवरक पोट भरायचं समाजाच्या जीवावर. भरपूर झालं आता. जा दुबई फिबायला सारे प्रॉपर्टी घेऊन. आता इथं तर काढता येणार नाही, लय अवघड. मुंबईच्या आंदोलनामध्ये जर मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे जाहीर केलेलं होतं की जिंकलो रे लेका हो, तुमच्यामुळे शक्य झालं हे सगळं वगैरे, आणि मग तिथून परत गुलाल उधळत ते आले, मग पुढे काय झालं? मग घोडं कुठं अडलंय आता? परत आंदोलन कशासाठी? तर अमोल खुणे यांनी सुद्धा यावर त्यांचे विचार मांडले, ते आपण ऐकलेले आहे. कुठेतरी एक विचार असा येतो ना मनामध्ये की हे जे मनोज जरांगे यांचे जे सहकारी आहेत, ज्यांनी आता 27 एकर जमीन अंतरवली सराटीमध्ये विकत घेतली, त्याचप्रमाणे तर काय बाबा लाखोंच्या गाड्या यांना फिरायला, यांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं जातं, खर्च वारेमाप होतोय. अर्थात काही जण म्हणतात की मराठा समाज करतोय हा सगळं खर्च, पण असं वाटत तर नाहीये. त्याचं कारण असं आहे की जर एवढा श्रीमंत आहे मराठा समाज की गेल्या 2 वर्षांपासून ते जरांगे यांची फिरण्याची, राहण्याची सगळी व्यवस्था करतायत, त्यांच्या मुलाला 1.5-2 लाखाचा मोबाईल मिळालाय, तर इतकं जर धन आहे यांच्याकडे, इतके जर हे समृद्ध आहेत, तर मग आरक्षणासाठी एवढी तडफड का चालू? हा पण एक मुद्दा आहे. आता काही जण याच्यात म्हणतील की बाबा शिक्षणाचा मुद्दा आहे, सगळेच जण काही श्रीमंत नाही. पण मग सगळेच जण श्रीमंत नाहीये तर मग एवढा वारेबाप खर्च चाललाय कुठून? मग मनामध्ये कुठेतरी शंका येते की केवळ आपला खर्च चालावा यासाठीच हे आंदोलन चालू आहेत का? काहीतरी करायचं, देवेंद्र फडणवीसांना शिव्या द्यायच्या, त्यांना दोष द्यायचा, आरोप द्यायचा, राजकीय पोळी भासता येते का ते बघायचं. जरांगे एकीकडे खूप म्हणतात की मी राजकारण करत नाही, पण जरांगे बोलायला लागले की लगेच कळतं की हे राजकीय हेतूनेच बोलत आहेत. आणि अनेकांचा हा आरोप आहे की मनोज जरांगे यांचे जे सहकारी आहेत त्यांनी भरपूर
लाभ घेतलेला आहे या आंदोलनाच्या आणि उपोषणाच्या आडून. तर आता परत बघायचं आहे की इथं हे आंदोलन कशासाठी आणि हे किती दिवस चालणार आता. कारण मनोज जरांगे हे 5 किंवा 7 दिवसांच्या वर आंदोलन करत नाहीत. त्याच्यातही त्यांना आंदोलन करत असताना सलाईन लावावं लागतं. आंदोलन संपलं की लगेच 15-1 दिवसांसाठी त्यांना ऍडमिट व्हावं लागतं. बरं, जरांगे स्वतःच एकदा बोलले होते की माझं शरीर आता साथ देत नाही, मी डॉक्टरकडे गेलो तर माझ्या हाताच्या नसा पण सापडत नाहीत आणि मी आता काहीच दिवसांचा पाहुणा आहे. तर आपली प्रकृती जर इतकी खालावलेली आहे तर मग ही रिस्क घेण्याची गरज काय, हा पण एक मुद्दा आहे. परत आंदोलन करत असताना यांच्या डोक्यात ताप जातो. मग हे अधिकाऱ्यांना आईमाईवरून शिव्या देतात, एखाद्याच्या जातीवर बोलून जातात, वर परत पलटी मारतात, मी असं कुठं बोललो म्हणून. तर हे सगळं कशासाठी. उलट जरांगे यांनी थोडा आरामच करावा. 2029 पर्यंत तर निवडणुका नाही आहेत, त्याच्यामुळे आता ही राजकीय हेतूने केलेली धडपड काहीच कामाची नाहीये. बाकी तर 3 महिन्याला 6 महिन्याला जरांगे यांचं उपोषण आंदोलन चालू होतच. म्हणजे पहिले 15 दिवस द्यायचे सरकारला, मग अजून 15 दिवस द्यायचे, मग म्हणायचं आम्ही महिनाभर वाट बघतो, मग नंतर आंदोलन चालू होतं. 4-5 दिवसात एखादा GR निघतो आणि हे परत घोषणा करून टाकतात जिंकलो रे. तर हे सगळं आहे कारण जरांगेंची जी लोकप्रियता आहे ते कमी होण्याच्या मागचं हे एक कारण असू शकतं. कारण प्रत्येक वेळी कामधंदे सोडून कोण बसणार आहे हो आंदोलन उपोषणाला, हा पण एक खूप मोठा मुद्दा आहे ना. आणि आता तर जगावर संकट आलेले, तेलाचा साठा, इंधनाचा साठा, गॅसचा साठा, पेट्रोल पंपावर रांगा वाढायला लागल्या, अनेक ठिकाणी बोर्ड लागतात आज पेट्रोल मिळणार नाही म्हणून. अशा परिस्थितीमध्ये हे आंदोलन उपोषण कितपत यशस्वी होईल सांगता येत. अखेर हा आता जरांगे यांचाच निर्णय आहे. हम करे सो कायदा हा त्यांचा स्वभावच झालेला आहे. आता त्याला कोणीच काही होऊ शकत नाही कारण स्वभावाला औषध नाही. फक्त जरांगे यांना विनंती आहे की राजकीय हेतूने प्रेरित होऊन काही करू नका आणि तरुणांची माथी भडकतील अशी विधानं करू नका. कारण काय, जरांगे बोलायला लागले ना की जरांगेंचा तोल सुटतो. जरांगे काही पण बोलून जातात आणि मग समोर जमलेले जे 5-25 जण आहेत ते टाळ्या वाजवतात, शिट्ट्या वाजवतात, त्यातून असुरी आनंद घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र यामध्ये आपण कुठेतरी आपलीच संस्कृती बिघडवत आहोत हे लक्षात येत नाही काही जणांच्या. त्यामुळे या गोष्टींकडे सुद्धा या आंदोलन उपोषणाच्या दरम्यान लक्ष देण्यात यावं अशी एक माफक अपेक्षा आपण यांच्याकडून करू शकतो. बाकी आता बघूया 30 तारखेपासून परत चन्नामन्ना भन्ना टन्ना कन्ना काय काय चालू होईल सांगता येत नाही. कारण माणसाच्या डोक्यात ताप गेल्यावर माणूस काहीही बोलू शकतो. असो, हरकत नाही. आता बघूया जरांगे यांचं हे आंदोलन नेमकं कोणत्या हेतूने प्रेरित आहे. तुम्हाला या बाबतीमध्ये काय वाटतं मित्रांनो, कमेंटमध्ये मला निश्चित कळवा. जाता जाता परत एक विनंती आहे की आपण नुकतंच कर्करोगग्रस्तांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी 2 दिवस अन्नदान केलं, त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू दिल्या, औषध उपचार केले. हे सगळं तुमच्या सहकार्यानं झालेलं आहे, तुमच्या पाठिंब्यामुळे, आशीर्वादामुळे. आता अधिकचा महिना आहे तर आपण निश्चय केला अधिक काम करूया, अधिक जणांपर्यंत पोहोचूया, अधिक अन्नदान करूया, अधिक वस्त्रदान, गोमातेची सेवा, ज्या भाकड गायी आहेत, ज्या आजारी गायी आहेत त्यांची सेवा करूया. कारण अधिक आहे, थोडं अधिक करायलाच पाहिजे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं, सहकार्य करता येऊ शकतं, पाठिंबा देता येऊ शकतो तो निश्चित द्या. ट्रान्झॅक्शन झाल्यावर त्याचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून पावत्या बनवता येऊ शकतात. तेव्हा मित्रांनो, या आवाहनाला मान द्या, विनंतीला मान द्या, एवढीच विनंती आहे. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां, शेअर सुद्धा करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.